मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती काय महत्त्वाचं आहे? नाही, नक्कीच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता आगामी काही महिन्यात ती पण उत्सुकता आहे अनेकांना की नक्की केव्हा लागणार. पण आमचं हे प्रशिक्षण शिबिरं ही वर्षभर सुरूच असतात. आत्ताच आम्ही 16, 17, 18 3 दिवस सर्व वरिष्ठ पदाधिकारी आम्ही उगयतपुरीला होतो. काल आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं असंच प्रशिक्षण शिबिर हे सन्माननीय अमित ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिकडे संपन्न होत आहे आणि काही नेते तिकडून इथे येणार आहेत. सन्माननीय राजसाहेब आज ह्या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहत असल्यामुळे जे पदाधिकारी त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे की नेमकं साहेब काय बोलणार. आणि एक गोष्ट आहे की राजकीय कार्यकर्ता हा प्रशिक्षित असावा, तो सर्वांगाने असावा, तो संवेदनशील असावा, मग समाजातील सगळ्या वाईट आणि चांगल्या गोष्टींना तो प्रतिसाद देऊ शकेल अशा प्रकारचं प्रशिक्षण आम्ही दरवेळेला अरेंज करतो. आणि आता कुणाल माइंडकर हे मुंबई शहर उपाध्यक्ष झाल्यानंतर वांद्रे ते दहिसर अशा जवळजवळ 15 ते 16 विधानसभातील जे शाखाध्यक्ष ते विभागाध्यक्ष अशा पदाधिकाऱ्यांसाठी आम्ही हे शिबिर अनेक वक्ते याच्यावरती बोलणार आहेत, वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहेत. त्यामुळे ह्याचं स्वरूप असं एक प्रशिक्षण शिबिर असंच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सर, खरं तर मनसेमध्ये अनेक बदल झालेले आहेत. उपशहर अध्यक्षसुद्धा या ठिकाणी आहेत, विभाग अध्यक्षसुद्धा बदलण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सर्वांना घेऊन एक नवीन मोठ बांधण्याचा हा प्रयत्न आहे. राजकीय क्षेत्रामध्ये असे बदल होत असतात, अनेकांना बढत्या मिळतात, अनेक पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्या कोतेप्रमाणे जबाबदाऱ्या दिल्या जातात. त्यामुळे असं ही नेहमी होत असते, खांदेपालट होत असते, बढत्या दिल्या असतात. आणि येणारा हा प्रत्येक पदाधिकारी हा येणाऱ्या जबाबदारीला तेवढ्याच ताकदीने सामोरा देत असतो. त्यामुळे मला वाटतं ही प्रोसेस आहे. कानमंत्र देतील. कानमंत्र आता साहेबांकडून कानमंत्र घ्यायचं आहे. कानमंत्र हा येणाऱ्या महानगरपालिकेसाठी साहेब देणार. नक्कीच उपशहर अध्यक्ष सुद्धा आहेत कुणाल माइंडकर. सर, काय सांगाल? रस्ते असेल, मुंबईमधील पाणी प्रश्न आहेत, साहेबांकडे मच्छीमार विषय गेले होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.